आता महाविद्यालय मंतर व विद्यार्थी विकास मंडळ आयोजित या विशेष व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं आज आपण पाहतोय की जगामध्ये आणि देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि त्याचबरोबर अगदी सामाजिक सांस्कृतिक जीवन लोकांचं जनजीवन जे आहे, जनजीवन हे प्रभावित झालेलं आहे आणि त्यामुळे समाजातील विविध स्तरावर व त्याचबरोबर आपल्या स्तरावर काय काळजी घ्यावी किंवा काय खबरदारी घ्यावी त्याची जाणीव जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाची साखळी सोडण्यासाठी आपण या उपक्रमाच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेत आहोत. या कार्यक्रमासाठी आपले नेहमी ज्यांचं मार्गदर्शन लागतंय सकाळ समूहाचे डीके यांचं यांनी विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. ज्ञान विकास वाहिनी, स्थानिक फाउंडेशन, स्वयंसेवी संस्था मंचर त्याचे संस्थापक आहेत, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर गेली 40 वर्षे एक संवेदनशील पत्रकार म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भूमिका लेखनाच्या माध्यमातून केलेली आहे. मी साहेबांना विनंती करतो की प्राचार्य डॉक्टर के जी कानडे साहेब यांना विनंती करतो की सरांचं स्वागत व त्यांची भूमिका. आताच प्राध्यापक रणदिवे सर, अरे कुणाचं तरी माईक अनम्यूट वर ते राहिलेलं आहे. महेश जरा बघ रे. हा झालं सर. सगळे सहभागी झालेले आहेत. आताच प्राध्यापक रणदिवे सर, विद्यार्थी विकास मंडळाचे कमिटीचे प्रमुख, यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्या या कोरोना काळामधील खर तर जी मध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेले आहे आणि यासाठी परिसर आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी अगदी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. तर शिक्षा जी आहे तर त्या संदर्भात महाविद्यालयाने आजचे प्रमुख व्याख्याते माननीय डीके वळसे सर यांना कर विनंती केली की सर तुम्ही या निमित्ताने आमच्या विद्यार्थी आणि परिसरातील लोकांना मार्गदर्शन करणार. तर त्यांनी ताबडतोब आमच्या विनंतीस मान दिला. डीके वळसे सर नेहमीच आम्हाला सहकार्य करतात. या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. ज्ञानशक्ती विकास वाहिनी, स्वयंसेवी संस्था मंचर याचे ते संस्थापक सदस्य आहेत. नुकतंच त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. गेली 40 वर्ष ते पत्रकार आणि विशेषतः परिसर आणि परिसरातील सर्व भागामध्ये जागरूक नागरिक म्हणून जागल्याची भूमिका ते करतात. म्हणून अशा विचारवंत आजच्या ह्या वैचारिक मंथनामध्ये आपल्याला लाभला. आम्हाला त्यांचं पर्सनली ऑफलाईन स्वागत करता यावं ही आमची इच्छा होती, परंतु आज आपण ऑनलाईन पद्धतीने शाब्दिक मी महाविद्यालयातर्फे, रयत शिक्षण संस्थेतर्फे, अण्णासाहेब आवटे कॉलेज तर्फे उपक्रमातले आपण पाहतो 5-6 वर्ष या कोरोना महामारीमुळे जागतिक स्तर तसंच देश पातळीवरील बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत नाहीये की आपण एकीकडे सांगतो की मानवाने या सजीव सृष्टीमध्ये पृथ्वीवर
इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा फार प्रगती केली. आधुनिक मानवाने एवढे संशोधन लावले की आजचा मानव आपण पाहतो की चंद्रावर जाऊन आलाय, मंगळावर जातोय, स्पेस सेटल मध्ये राहतो. अशा या आधुनिक मानवाला, विशेषतः आजच्या 21व्या शतकातील मानवाला, एका साध्या 200 नॅनोमीटर साईज एका सजीवाने आपल्याला बंदिस्त करून ठेवलंय. ते खरं तर आपल्या सगळ्या मानव जातीला, विशेषतः विद्यार्थ्यांना, शास्त्रज्ञांना हे भूषणावं नाहीये. साठी पुढे येत आहेत की आपल्याला वॅक्सिन त्या संदर्भात मिळते का, त्या संदर्भातलं काही औषध मिळते का. आणि आपल्याला वर्षभर जवळपास जानेवारी पासून आपण पाहतो याची सुरुवात चायना, कोरिया पासून, अजून तरी त्याला तेवढ्या प्रकारची मेडिसिनल किंवा आपण असं म्हणूया की कुठल्या सायंटिफिक आधारानं बरं होणारं कुठलंही शस्त्र मानवाने अजून काही तयार करू शकलं नाही. म्हणून याचं जर टाळायचंच असेल तर त्या संदर्भात आपल्याला कशा प्रकारे आपल्याला, पण तत्पूर्वी मी वैशी पाटील साहेबांना सांगतो, खरं आमच्या या कालावधीमध्ये आम्ही खरं तर ही जी संधी आहे किंवा ही जी अपॉर्च्युनिटी का कुठली आपत्ती किंवा कुठलं संकट न समजता अपॉर्च्युनिटी म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे. कारण यामध्ये आम्ही पाहतो की मी आताच बोललो, जसं आधुनिक मानवाने जे आपल्या मिटनी जे एकमेकाशी संभाषण करतोय हे सुद्धा मानवाचा शोध आहे की आपण वायरलेस तर्फे किंवा एका द्वारे आपण सगळ्यांना उद्बोधित करणार आहोत. हाही त्या झाले. आणि या 100 वर्षामध्ये आम्ही खरं तर डिजिटल वाटचाल सुरू केली होती. परंतु ह्या कोरोना महामारीमुळे आमच्या सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या मध्ये जास्तीत जास्त आणि मला निश्चितच शिक्षण प्रक्रियेद्वारे रयत शिक्षण संस्था पुढे येऊ पाहते आणि आलेली आहे. म्हणून आम्ही ही ऑपॉर्च्युनिटी स्वीकारलेली आहे. जसं रयत शिक्षण संस्थेने आपण पाहतो की रयत शिक्षण संस्थेची ज्या काळामध्ये शहरी भागामध्ये ज्या शिक्षणाच्या सोयी होत्या, म्हणजे 100 वर्ष की फक्त शिक्षण घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना शहरातच तिची स्थापना केली. सुरुवातीला बोर्डिंगच्या काळात त्यांनी हे केली. त्याही काळात समस्या होत्या. त्यातलं वैशी पाटील सरांना आम्हाला सगळ्यांना माहिती एक उदाहरण आहे की अण्णांना शिक्षक मिळत नव्हते संस्कृतच्या बाबतीत. त्यांनी तर ते स्वतः संस्कृत शिकायचे 9वी पास झालेले कर्मवीरांना आणि विद्यार्थ्यांना शिकवायचे. आणि असं आपल्याला इतिहास सांगतो की अण्णांनी त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो उपक्रम शिक्षणाची गंगा अण्णांनी तुम्हा सगळ्यांना आणलेली आहे. आणि त्यामुळे आज आणि कर्नाटक मधला एक जिल्हा यातील जे शैक्षणिक मंथन आहे काळात ते स्वीकारलं होतं. आम्ही आता स्वीकारत आहोत. खरं तर मी जास्त बोलणार नाही, परंतु याही काळामध्ये जरी कोरोना महामारी आली असेल, कोरोना व्हायरसमुळे जरी शैक्षणिक व्यवस्था ठप्प झाली असेल, तरी सुद्धा या 100व्या वर्षामध्ये 100 वर्ष पूर्ण संस्थेला झाले तरी सुद्धा ही आव्हानं संपलेली नाहीये. आव्हानं येतच राहिलेली आहेत. आणि ह्याही आव्हानावर आजचे संस्थापकांचे नातू, आजचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब
नातू आहेत त्यांनी विशेषतः आम्हाला या पद्धती पोचा त्यांना या कोरोनाकालीन ज्या समस्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित त्यांना या संदर्भातलं त्यांचे जे आम्हाला निर्देश त्याचाच एक भाग म्हणून खर तर आम्ही मंचर आणि मंचर परिसरातील सर्व विद्यार्थी, त्या परिसरातील सगळे नागरिक आणि विद्यार्थी म्हणजे पालक या कोरोना काळात काय काळजी घ्यावी या संदर्भात व्याख्यान आम्ही ठेवलं आणि त्या व्याख्यानाचं निमंत्रण आजचे प्रमुख पाहुणे आमचे माजी विद्यार्थी ज्येष्ठ DK वळसे स्वीकारलं. त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. परत एकदा रयत शिक्षण संस्थेतर्फे आणि अण्णासाहेब आवटे कॉलेजतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या विचाराला आणि यानंतर आपण सर्वांनी वळसे पाटील सरांचं व्याख्यान ऐकावं आणि आपण कोरोनाला कसं टाळावं या संदर्भातलं त्यांचं आजचं जे मूलभूत व्याख्यान असेल आपण ऐकलं असेल तर नंतर हे ऐकलेले व्याख्यान आपल्याला YouTube चॅनलवर उपलब्ध असेल. ते परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त तुम्हाला व्हायरल कसं करता येईल या संदर्भातलं काम करावं एवढंच या निमित्ताने बोलताना थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. वळसे पाटील सरांना क्लिअर करा आवाज. आत घ्या आणि राईट मारा. सरळ 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 हा घ्या आतमध्ये चला राईट मारा. आमची ती राहत ती अमेरिकेत गेली आता ती राईट. DK सर तुमचं माईक चालू करा. ओके. हॅलो, येतो आवाज सर? आवाज येतो सर. काही SMS आलेत का सर? काय मोबाईलचे SMS आलेत, आवाज येत नाही, जरा चेक करा बरं. बरं युट्यूबवर महेश जरा तुमच्या इथल्या मोबाईल महेश बघा टेस्ट करणं. आता तुमचा येतो सर? माझा येतोय, तुम्हाला तुमचा येतोय, पण आता मला अनेक SMS आले. माझ्या ऑफिसमध्ये 2 लावलेत, त्यांना आवाज येत नाही. ऑफिस तुमची शेजारी लावू नका सर. ते नाही शेजारी नाही, बाहेर लावले. बाहेर आला का बरोबर आवाज आला. एक मिनिट सर, एक मिनिट. ते बाहेरच्या रूम मध्ये आहेत. महेश आवाजाचं बघ रे जरा. नाही येते, आता बाहेरच्या रूम मध्ये आहेत ते दोघं जण. महेश रणदिवे पुण्याहून 2 SMS आलेले आहेत. रणदिवे सर आवाज येतो का? रणदिवे सर तुमचा हे करा, माईक ऑन करा. आवाज येतोय सर, आवाज येतोय. बरं ठीक आहे, चला. ओके चला. सर नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाने सध्या कोरोनाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याबद्दल प्राचार्य आदरणीय कानडे सर व त्यांच्या सहकार्यांना प्रथम धन्यवाद देतो. आणि मी थेट आता आपल्याशी बोलत आहे. कोरोना हा महाभयंकर आहे, धोकादायक आहे. त्याने अनेकांचे, विशेषतः निष्पाप लोकांचे प्राणही घेतलेले आहेत. जानेवारी महिन्यापासून त्यांनी जगामध्ये थैमान घातलेला आहे. सुरुवातीला आपल्याला वाटत होतं हा शहरी भागातच आहे, पण आता मात्र त्यांनी खेडेगावं, वाड्या वस्त्यांपर्यंत येऊन थांबलाय. विशेष म्हणजे प्रत्येकाच्या दरवाज्यावर तो आलाय. त्याला उमरेच्या आत घ्यायचं की त्याला परतून लावायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, आरोग्य खातं असेल, स्वयंसेवी संस्था असतील, राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर, थेट राष्ट्रपतींपासून तर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत, सरपंच, सर्वजण त्यासाठी जनजागृती करतात. पण यावर मात्र अजूनही संशोधकांना लस शोधण्यात यश आलेलं नाही. हा आजार किती वेळ सुरू राहील, तो कधी संपेल, त्याचं कोण बळी ठरेल
हे अजिबात अजून कोणाच्याही लक्षात आलेलं नाही. सर्व जगच चिंतेत पडलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, करोनाचं कुणी समर्थन करणार नाही, पण करोनाने काही गोष्टी तो शिकून गेलाय. विशेषतः आपण आपलाच दैनंदिन दिनक्रम लक्षात घेऊ. समाजात वावरणाऱ्या सर्वच, विशेषतः ग्रामीण भागातील लोक, सकाळी आम्ही उठल्याबरोबर कुठल्या तरी दशक्रियेला जात होतो. त्यानंतर 11, 11:30 वाजता साखरपुड्याला जात होतो. ते होतंय नाही तर दुपारी कुठला तरी अंत्यविधी जाऊन आम्ही स्मशानात जात होतो. पुन्हा एखादा 4-5च्या दरम्यान लग्न समारंभाला जात होतो. आणि संध्याकाळी एखाद्याचा वाढदिवस, वास्तुशांती किंवा पूजेला जात होतो. पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही कुठं हातपाय धुतलेत का? त्याचं उत्तर नाही म्हणूनच येतंय. आम्ही वैयक्तिक स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी आई वडील म्हणत होते, हातपाय धुतल्यानंतरच घरामध्ये या. पण या सर्व गोष्टींना आम्ही दुर्लक्ष केलं, कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जोड आलं, पण माणूस मात्र माणसापासून दूर गेला. मी सांगितलं, करोना वाईटच आहे, त्याचं समर्थन करणार नाही, पण आपण व्यक्तिगत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं आणि ते स्वच्छतेकडे दुर्लक्ष करावं हा तर संदेश त्यांनी दिला नाही ना. सद्यस्थितीमध्ये प्रशासन प्रचंड जनजागृती करतंय, पण आम्ही त्याबाबत किती जागृत आहोत हाही महत्वाचा आणि तेवढाच कळीचा प्रश्न आहे. कुठल्याही गोष्टीला विरोध करणारी काही मंडळी असतातच. आणि तर म्हणतात काय होतंय, ज्याच्या नशिबात असं त्यालाच होईल. इथं नशीब वगैरे काहीच नाही. या ठिकाणी शत्रू दिसत नाही, हा कधी आपल्याला स्पर्श करतो हेही आम्हाला समजत नाही. आपल्यासाठी यमदूत ठरत आहे. साध्या साध्या गोष्टी प्रशासनाने अनेकदा जाहीर केल्या, त्यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, सॅनिटायझरचा वापर करा. हे 3 मूलभूत कामही आम्ही करण्यात दुर्दैवाने दुर्लक्ष करतो. आज जर पाहिलं हॅलो, कैसे प्रॉब्लेम आहे काही सर आवाजात? हॅलो 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 हॅलो, येतो सर आवाज? येतोय क्लिअर? ओके. जर आज आपण पाहिलं तर जी रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे, त्यामध्ये साध्या साध्या कारणाचा शोध घेतला तर त्यामध्ये असंही आढळून येतंय की आम्ही नियमांचं अजिबात पालन करत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मास्कची व्याख्याच आम्हाला अजून समजली नाही. आम्ही रुमाल वापरतो, फडके वापरतो, उपरणे वापरतो, ओढणी वापरतो, साडीचा पदर वापरतो. रुमालाची मोठी गंमत आहे. आम्ही जेव्हा चहा प्यायला किंवा जेवणासाठी तो रुमाल काढून ठेवतो आणि पुन्हा तो परिधान करतो, त्यामुळे नेमकी उलटी बाजू आतमध्ये येते. एखादा विषाणू जर आत बसलेला असेल तर थेट तो नाकातोंडाद्वारे आम्ही त्याला आमच्या शरीरात पाठवतो. म्हणजे त्या शत्रूला एक प्रकारे आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम करतो. पण आम्ही प्रमाणित मास्क घेऊ शकत नाही आणि हॉस्पिटलला दाखल झाल्यानंतर नातेवाईकांचे फोन खानांतात, त्याला आयसीयू द्या, त्याला व्हेंटिलेटर ठेवा, त्यासाठी लागून तो खर्च आम्ही करू. पण त्याने जर सोशल डिस्टन्स जो सध्या
विनाकामाचा प्रवास, ह्या साध्या साध्या गोष्टी टाळल्या असता तर हा शत्रू आपल्यापासून निश्चित दूर गेला असता. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. 3 किंवा 5 लेअरचाच मास्क का वापरावा? त्याच्या मागे अनेक कारणं आहेत. मी काय डॉक्टर वगैरे अजिबात नाही, पण जे मित्र आहेत, जे पत्रकाराच्या माध्यमातून दररोज संवाद होतो, जो अनुभव मिळतो, त्यातून त्यांच्या म्हणण्यानुसार 6 लेअर असतात, म्हणजे 6 स्पीड ब्रेकर असतात. आणि तो जर आला एखादा तर एक स्पीड ब्रेकर म्हणजे एक लेअर पास करायला त्याला बराच कालावधी लागतो. आणि साधारणतः प्रत्येक व्यक्तीने जर 7 मास्क घेतले आणि प्रत्येक वारी तो घेतला आणि संध्याकाळी तो बंदिस्त ठेवला, उदाहरणार्थ आज शनिवारचा मास्क संध्याकाळी पुढच्या शनिवारी वापरू शकतो तो बंदिस्त. समजा एखादा जीवाणू असला त्यातला तर तो 12 ते 20 तासांनी मरून जातो. आपण तो जवळजवळ 100 तास पुन्हा अधिक काळ तो आतमध्ये ठेवतो. आणि 1 महिनाभर एक मास्क म्हणजे 7 मास्क घेतले तरी 4 आठवडे येतात किंवा 5 तो वापरू शकतो, महिन्यात तो डिस्पोजल करू शकतो, असं काही वैद्यकीय तज्ञांचं मत आहे. आता मी नेहमी एक उदाहरण दिलं. गेल्या आठवड्यात काही पोलीस अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग झाली आणि त्यावेळेस मास्क बद्दल मी उदाहरण दिलं. फार गमतीशीर उदाहरण आहे. मी त्यांना विचारलं की पोलीस किंवा मिलिटरीतील लोक आतंकवाद्यांशी सामना करत असताना काय परिधान करतात? चांगलं सांगतात काय होतं. हॅलो, सर आवाज येतोय का? नाही येत सर. आता आवाज येत असेल उत्तर दिलं का? नाही तुमचा येतोय, पण साहेबांचा, वळसे साहेबांचा काहीच येत नाही आवाज. हो, ते वळसे साहेब डिस्कनेक्ट झाले. थांब, परत त्यांना जॉईन करू. तुमचा येतोय. तर आवाज येतो? येतोय सर आवाज. येतो ना सर. आपला विषय चालला होता की बुलेट प्रूफ जॅकेट. तर ते म्हटले मास्क बुलेट प्रूफ जॅकेटचा काय संबंध, म्हणून तो उदाहरण देतोय. म्हटलं सर, आमच्याकडं तुम्ही सांगता 1 लाखाला जॅकेट तयार होतं, आमच्याकडे फक्त 1000 रुपये तयार करणारा माणूस आहे. ते म्हटलं कसं? म्हटलं सोपं आहे. आपण किराणा मालाच्या दुकानात गेल्यानंतर 18 लिटरचा गोडे तेलाचा डबा रिकामा घेतो. त्याची किंमत
काय असते तर तेच म्हणले 15 रुपये. मी म्हटलं 20 रुपये किंमत धरू. 6 डबे घेतले. आणि पूर्वी आपल्याला माहित आहे, आपण लहान होतो त्यावेळेस आपल्या गावामध्ये डबे जेवणाचे किंवा पेट्या वैद समाजाचे लोक अतिशय सुरेख करत होते. तसे 2 डब्याचं एक माझ्या मापाचं किंवा प्राचार्य साहेबांच्या मापाचं एक जॅकेट तयार होऊ शकतं, एक लेअरचं, असं पुढून मागून 2 डबे जर एकत्र केले तर असे 6 डब्यांनी लेअरचा तयार झालं. त्याला कलर दिला आपण सेम घातलं डब्याचं. मला वाटतंय की ते बुलेट प्रूफ जॅकेटच आहे. आणि प्राचार्य साहेबांनी ते ओरिजिनल घातलं आणि आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो आणि गोळीबार झाला तर सरांना काहीच होणार नाही, पण माझ्या मात्र गोळी पुढून मागं जाऊन मी गतप्राण होईल, कारण ते डुप्लिकेट जॅकेट आहे. अगदी तसंच मास्क बाबत झालेलं आहे. आम्हाला प्रमाणित मास्क कोणता वापरावा हेच समजलं नाही. दुर्दैवानं जे रुग्ण सध्या ऍडमिट होतात त्यामध्ये 70 ते 80% अधिक जण मी सांगितलं त्याप्रमाणे रुमाल, फडकं, ओढणी वापरतात आणि ते काय आपल्या संरक्षणासाठी योग्य. दैनंदिन जो काही वैद्यकीय तज्ञांचं मत असाल की आम्ही जेव्हा सकाळी उठतो तेव्हा मिठाचे गुळणे करा असं त्यांचं म्हणणं आहे. सकाळ संध्याकाळ हळद टाकून दूध घ्या, सोशल डिस्टन्स पाळा, आपला आहार वाढवा, प्रसन्न राहा. शक्यतो पाहुण्याला घरी बोलू नका आणि पाहुण्यालाही पण आपणही पाहुणे म्हणून जाऊ नका. आता एक असाही प्रश्न आला, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आवाज येतोय काहीतरी संगीत. डॉक्टर राजेश देशमुख. महेश बाकीचे सगळे अनम्यूट करा ना. महेश अनम्यूट करा. कोणीतरी आवाज चालू आहे कुठला. म्युझिक येते, म्युझिक डीजे डीजे टाईप. कोण आहे? ऋतिका म्हणून कोण आहे? बाकी माईक जरा तुम्ही हे करा प्लीज. कुठून तरी नवीन आलेले एंट्री झालेले असणार आहे. तर डॉक्टर राजेश देशमुख राज्याचे कामगार मंत्री आपल्या रहिवासी संस्थेचे नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्यासह एक बैठक होती आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की आपल्या भागामध्ये लग्नामध्ये फार मोठ्या प्रमाणात संसर्ग होतोय, त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे. त्यावेळेस साहेबांनी थेट माझ्याकडेच बोट दाखवून उभं राहण्याची सूचना केली, कारण मी माझ्या कन्येचं एक लग्न केलं होतं, त्याला साहेब होते आणि त्या नियमांची फार मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली. मी साधं सांगितलं, म्हणलं सर आपलं प्रशासन पत्रक काढतं 50 लोकांमध्ये लग्न करा आणि त्यानंतर पुढे काही पाहिलं जात नाही. मी सांगतो त्याप्रमाणे जर केलं तर कुठल्याही लग्नामध्ये संसर्ग होणार नाही. त्यांना प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. मी सरांना सांगितलं, मला सर सुरुवातच करूया आपण लग्न समारंभाला जे लोक येतात वाजंत्र्यांपासून सुरुवात करू. जी पिप्पाणी वाजते त्यातून ते तुषार बाहेर पडतात आणि त्यावेळेस 1 किंवा 2च वाजंत्र्यांना परवानगी आहे आणि त्या तुषाराजवळ आम्ही जाताना 5-10 रुपये 50 रुपये सोडतो आणि तिथं जोड जातो आणि त्यावेळेस आम्हाला समोरच्यांना काही मास्क असतोच असं नाही, त्यातूनही उद्भवतो. वाढपे, आचारी, तर या सर्वांचं पहिली कोविड चाचणी करा. आपण तो उपक्रम राबवला होता. वाजंत्रे असतील, वाढपे असतील, आचार्य असतील, आचार्याच्या हाताखाली करणाऱ्या ज्या महिला भगिनी असतील, साफसफाई कामगार असतील, सूत्रसंचलन करणारे व्हिडिओ फोटोग्राफर, ह्या सर्वांचं जर आपण मेडिकल केलं तर मला असं वाटतं
की निश्चित आळा बसेल. हा झाला. पुढं ज्या कार्यालयात तुम्ही लग्न करणार आहोत ते निर्जंतुकीकरण करा. आणि जी व्यक्ती प्रवेश करीत त्याला प्रमाणित नवीन मास्क द्या. जुना मास्क त्याचा असेल तर तो डस्टबिनमध्ये टाका. कदाचित तो बाहेरून प्रवासात आलेला असतो, एखादा त्याच्यावर जंतू असू शकतो. लग्नाला आम्ही एवढा खर्च करतो, त्यामुळे जर तो असेल त्याच्याकडे त्याचा डस्टबिनवर टाका. आल्यानंतर तुम्ही त्याचं इन्फ्रा थर्मलनी टेम्परेचर घ्या, ऑक्सिमीटरनी त्याचं ऑक्सिजन तपासा. सगळं फिलफुल असल्यानंतर त्याला प्रवेश आत द्या. आत आल्यानंतर प्रत्येक खुर्चीवर किमान अर्ध्या तासाने सॅनिटायझरचा स्प्रे मारा. आता सुरू होतो पहिला आमचा साखरपुड्याचा कार्यक्रम. सर, साखरपुडा म्हटलं की आमचं मामा पहिले पूजन करतात. मामाच्या हातावर हँड ग्लोव्ज द्या, लावा, त्याचं सॅनिटायझर करा आणि तोच फक्त वधूला औक्षण करेल. त्यानंतर जे आमच्या 4-5 औक्षण करणाऱ्या सुवासनी असतात त्या 3 ते 4 फुटावर उभ्या करा. त्यांना हळद, कुंकू, अक्षता मिश्रण करा आणि त्यांनी ते लग्नासारखं डोक्यावर दुरूनच टाकायचं डोक्यावर, म्हणजे त्यांचा स्पर्श होणार नाही. अगदी तसंच वराच्या बाबतीत त्याला एक कोणाचा स्पर्श होणार नाही. आणि नंतर आमची व्यवस्था असते. त्यावेळेस आम्ही एकमेकांशी प्रचंड गप्पा मारतो. त्यावेळेस आम्हाला तोंडाला मास्क नसतो. मग आपण काय केलं होतं त्यासाठी सर, 2 PRO नेमले होते. जसं शाळेतल्या विद्यार्थ्यांना सूचना केली होती सतत की जेवताना कुणीही बोलायचं नाही. जो पदार्थ लागेल तो फक्त खाना पुन्हा करून मागवायचा. आणि तो प्रयोग आमचा अतिशय यशस्वी झाला. कुणी बोललं नाही आणि परत मास्क लागलं तुम्ही बोलू शकता. त्यामुळे आपणही दैनंदिनीमध्ये बऱ्याच वेळा स्टाफ रूम मध्ये किंवा कॅन्टीन मध्ये किंवा जेवताना आपल्या गप्पांचा ओघ सुरू होतो. कुटुंबात सुद्धा हे पथ्य पाळलं पाहिजे. मास्क तोंडाला नसेल तर आपण शक्यतो बोलणं टाळावं अशी माझी विनंती आहे. त्यातूनही संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. कारण जेव्हा आपण पचन आता लग्न समारंभ, लग्नामध्ये डीजे वगैरे नाहीच. आता नवरदेवाला कोणी खांद्यावर घ्यायचं का, 3 आणि चौथा एक उपकरण धरायला, असे 4च लोक व्यासपीठावर नवरा नवरी सोडून पाहिजेत. तुमचा विवाह झाला. त्यानंतर फोटोग्राफरची गडबड असते. फोटो काढायला आम्ही येतो ते पण 3 फुटावरूनच काढा. पुढचा अतिशय मुद्दा महत्वाचा आहे. वधूवरांना आम्ही सांगतो हे तुझी सासू आहे, ही तुझी मावस सासू आहे, ही आजीनाथ वगैरे एवढी मोठी लिस्ट असते. पाया पडा. आणि नेमकी इथंच गडबड होते. पायाला कोणी सॅनिटायझरही कधी मारत नाही, काही नाही, आणि त्यांना पाया पडायला लावलं जातं. आम्ही सांगितलं होतं की अजिबात लांबूनच दर्शन घ्यायचं, कुणी आग्रह करू नका अशी नातेवाईकांना विनंती केली होती. आणि त्या विनंतीनुसार नातेवाईकांनी चांगला प्रतिसाद दिला. पाया पडणं म्हणजे हात लांबूनच फक्त हे करा. नंतर शेवटचा प्रसंग येतो तो म्हणजे मुलगी सासरला जाते. असे दुःखदायक प्रसंग. कुठलीही माता, त्याचे वडील हे रडणारच. कारण 20-25 वर्ष ती मुलगी आपल्या घरात असते आणि काही क्षणात ते परक्याचं धन होतं. त्यामुळे डोळ्यामध्ये अश्रूंचा तवंग येतो. ही वस्तुस्थिती आहे. यावर उपाययोजना म्हणून आम्हीच आमच्या कन्येला 2 दिवस अगोदर तिचं समुपदेशन केलं, तिच्या आईचं समुपदेशन केलं. विनोदानं तर मी म्हटलं आपण आजच 2 दिवस आधीच घरात रडायचा कार्यक्रम ठेवू. त्यावेळेस ते हसले. दोघे क्वालिफाईड असल्यामुळे म्हटले नाही, जावयांना मी सांगितलं. आणि आमच्या सगळ्या मावश्या, माझी आई म्हणजे मुलीची आजी, यांच्यामध्ये समुपदेशन केलं की म्हणलं कुणीही रडायचं नाही. आत्या वगैरे त्यांच्या सगळ्यांना सांगितलं. आणि ज्यावेळेस मुलगी निघाली तेव्हा सगळे डोळे पाणावले होते, पण कुणी गळ्यामध्ये पडून रडलं नाही.
शेवटचा कार्यक्रम आमचा असतो तो म्हणजे व्याहीची गळाभेट. तोही कार्यक्रम आम्ही 3 फुटावर सुरक्षितरित्या केला. त्यामुळं अशा पद्धतीने लग्न समारंभ करावेत आणि हे करत असताना त्याची नियमावली करा की आतापर्यंत ते फक्त वधूच्या वडिलांकडूनच लिहून घेत होते की हा लग्न समारंभ नियम पडा. आम्ही म्हटलं आता वराच्या वडिलांकडून लिहून घ्या आणि नागरिकांना किंवा कुटुंब प्रमुखांना भीती वाटावी नियमाची, या उद्देशाने यापुढं 50 जणांची यादी पोलीस ठाण्याला तुम्हाला द्यावी लागणार आहे. शिवाय तुम्हाला 8 दिवसात व्हिडिओ शूटिंग द्यावं लागणार आहे. कारण आम्ही 50 म्हणतो आणि 500 लोकांना बसवतो. याचं मी एक निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. म्हटलं हे सर्व नियम काटेकोरपणे पाळा. हे जर पाळले आणि त्याच्यासाठी भरारी पथक गावातलं त्या पोलीस पाटील, कामगार तलाठी, ग्रामसेवक, एखादा पोलीस त्यांनी अचानक लग्नाला भेट द्यायची, हे नियम पाळतोय किंवा नाही, पाळत नसेल तर त्या कुटुंबियावर तो गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबतची सूचना केली होती, याचा प्रस्ताव दिला होता आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत नियमावली जारी केलेली आहे. म्हणजे सांगायचं हे आहे की प्रत्येक माणसानं याबाबत पुढाकार घेतला पाहिजे आणि यासाठी आम्ही जनजागृती केली. गेल्या आठवड्यामध्ये भराडी गावामध्ये डॉक्टर सुदाम खिलारी, रमेश खिलारी, गोविंद खिलारी यांच्या माध्यमातून एक 30-40 प्रमुख लोक होते. सोशल डिस्टन्स ठेवून त्यांच्यावर मार्गदर्शन केलं. कारण या ठिकाणी जनजागृती होणं फार महत्वाचं आहे. हा आजार म्हणजे प्रचंड, मी सुरुवातीला सांगितलं, भयंकर आहे आणि आपण तर रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहे. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 100 शताब्दी वर्ष आहे. त्यांनी सुरुवातीला काय केलं, एक संकटच होतं की आमचा समाज शिक्षणापासून पूर्णपणे अलिप्त होता. ती त्यांनी चळवळ उभी केली, घरोघर गेले आणि विद्यार्थी गोळा केले, वसतिगृह काढली. तर त्यांचं कार्य प्रत्येकाला माहीत. सर आवाज येत नाही सरांचा. येतोय सर आवाज? येतोय ना? ठीक आहे, सरांचं डिस्कनेक्ट झालं बहुतेक, ते होतील कनेक्ट परत. त्यांच्याकडचं का? हो हो, त्यांना विचारा. वैसे सरांचा आवाज हा चालेल का? सद्यस्थितीमध्ये डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं स्मरण फार महत्वाचं आहे. त्या काळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे केलं. आपण प्रत्येकांना सांगतो, मी थांबणार आहे की एकाला खेड तालुक्यामध्ये स्वॅब घेण्यासाठी एक ग्रस्त आले आणि त्यांना उशीर झाला. त्यांना डॉक्टर सांगितलं उद्या या, आता ते गेलेले आहेत, बराच वेळ तुम्ही उशीर आले. मग त्यांनी थेट घरी जाण्याऐवजी आंबेगाव तालुक्यात एका नातेवाईकाकडे आले. नातेवाईकांकडे आल्यानंतर त्यांनी सांगायला पाहिजे होतं. तर नातेवाईक म्हटले खाऊ बरेच नाही, म्हटले आलो सहज, काय तुमची आठवण आली वगैरे. ते म्हटले ठीक आहे, काय त्यांनी जेवण वगैरे केलं, काम केलं आणि सकाळी निघून गेले. आणि 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी ह्या लोकांना कळलं की ते पॉझिटिव्ह आले. मग यांची धावपळ सुरू झाली. तर त्यातले
यांच्या पती पत्नी पॉझिटिव्ह आले. एक आम्ही आहोत. वास्तविक आता प्राथमिक लक्षणं दिसल्याबरोबर जर आपण ताबडतोब रुग्णालयात गेलो, सुदैवानं आंबेगाव तालुक्यामध्ये फार चांगली सुविधा आहे. उपजिल्हा रुग्णालयात 100 कोविडचं ऑक्सिजन बेड आपण सुरू केलेलं आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये 10 व्हेंटिलेटर आलेत. कालच मी त्या समितीवर असल्यामुळे सांगतो. राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. साहेबांनी 10 व्हेंटिलेटरची व्यवस्था केली. ते 3-4 दिवसात सुरू होईल. इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे, अभियांत्रिकी महाविद्यालय, त्या ठिकाणी 1000 कोविडचं आपल्याकडे बेड उपलब्ध आहे आता. त्याच्याजवळ 600 पेशंट आहे. अजून 400 आपण घेऊ शकतो. भीमाशंकर हॉस्पिटल आहे, त्याही ठिकाणी सुविधा आहे. नजीकच्या काळात तळेघर, घोडेगाव या ठिकाणी ती व्यवस्था केली जाणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, प्रत्येक घराघरात जनजागृती करा. हा आजार आपल्या उंबऱ्यात येऊन आपल्याला खुणावतोय, पण त्याला आपण प्रवेश देऊ नका. आपल्या जुन्या काळात माहित आहे, आपल्या गावामध्ये गडी असायची, प्रवेशद्वार इतकं भक्कम असायचं का त्यामध्ये गावामध्ये कोणाला प्रवेश करणं रात्रीच्या वेळी अवघड होतं. तसंच आपलं ह्या आजाराला रोखण्यासाठी आपलं फार प्रवेशद्वार म्हणजे नाक आणि तोंड हे तुम्ही भक्कम करा. तिथूनच तो एंट्री करतो आणि एंट्री केल्यानंतर तो घशामध्ये काही काळ थांबतो आणि घशामध्ये जर आपल्या पेशींनी त्याला हरवलं तर आपण निगेटिव्ह, आणि त्या पेशी जर आपल्या पराभूत झाल्या तर आपण पॉझिटिव्ह. हा साधी व्याख्या आहे त्याची. त्यामुळं त्या आजाराला आपल्याकडं प्रवेशद्वारात येऊच देऊ नका. त्यासाठी जे साधे साधे नियम आहेत ते आपण सर्वांनी पाळावेत अशी मी आपल्याला विनंती करतो आणि महाविद्यालयाला धन्यवाद देतो की जनजागृतीसाठी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक गावात जर जनजागृती केली तर हा कोरोना आपण हद्दपार करू शकतो. ज्यावेळेस औषध मिळेल, लस मिळेल, तो भाग पुढचा आहे, पण आपल्या हातात जे आहे ते आपण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. महाविद्यालयाने जी बोलण्याची मला एक माजी विद्यार्थी म्हणून मी नेहमीच बोलत असतो. इतर अनेक विषय असतात, हा नवीन विषय माझ्याकडे होता, पण त्यातही मी बोलण्याचा आपला प्रयत्न केलेला आहे. यापुढे आपण सतत आदरणीय कानडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद साधणार आहोत वेगवेगळ्या विषयावर. मला जी संधी दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाचे, रयत शिक्षण संस्थेचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर मंचर आणि ग्रामीण भागामध्ये सध्या एका आपण वेगळ्या अवस्थेत जातोय कोरोनाच्या, आणि त्यामध्ये विशेष तुमचं जे मार्गदर्शन आहे ते निश्चितच परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मला वाटतं एक चांगलं मार्गदर्शन पण होणारच आहे. पण सध्या आपली बरीचशी जी मंडळी आहेत आणि याकडे दुर्लक्ष करतायत, आणि त्यामुळे खरं तर हा आजार बळावलेला आहे. ग्रामीण भागामध्ये हा आजार खरं तर वाढू नये या संदर्भात आता तुम्ही सांगितलं की नामदार वळसे पाटील साहेब आणि सर्व मंडळी प्रयत्न करतायत. पण तरी पण माझं आपल्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या निमित्ताने विनंती आहे की वळसे पाटील साहेबांनी आता जे डी.के. वळसे सरांनी तुम्हाला जे सांगितलंय या संदर्भातल्या सर्व बाबी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात देऊन ऐकल्यात, त्याचं यापुढे आपल्या आचरणात आणा. आणि या संदर्भातले काही प्रश्न असतील तर आपले सर्व प्रश्नांची उत्तरं, सर्व शंकांची उत्तरं ते देतील. तत्पूर्वी रणदिवे सरांकडे काही चॅट निमित्ताने काही मान्यवरांच्या काही शंका असतील, क्वेरीज असतील, त्या आल्या असतील तर रणदिवे सरांनी मांडाव्यात. आणि त्यानंतर ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी खाली रिॲक्शन्स म्हणून आहे तिथं रेज केलं तर आम्ही आपला जो माईक जो असेल तो म्यूटवर ठेवू. आपल्याला डायरेक्ट वळसे पाटलांशी संवाद साधता येतील आणि ते तुमच्या प्रश्नांना उत्तर देतील. धन्यवाद. धन्यवाद साहेब. फार असं बहुमूल्य असं मार्गदर्शन लाभलं. माझी काही शंका आहेत. आपण जे कोरोनाचा आपण टेस्ट जी घेतो ऑक्सिमीटरच्या माध्यमातून, ऑक्सिमीटर किती आहे तर त्या माध्यमातून ऑक्सिमीटर लेवल जेव्हा चेक करतो तेव्हा हाताच्या बोटाला ते लावलं जातं, पण तेच दुसऱ्या पेशंटच्या बाबतीमध्ये बोटात चेक करण्यासाठी त्या याचा वापर केला जातो. तर
त्यामधून हा जो प्रादुर्भाव जो आहे किंवा हा रोगाचा प्रसार जो आहे प्रसार होऊ शकतो काय? तर त्याचं असं आहे, म्हणजे याबाबत मी आमच्या काही डॉक्टरांशी ही शंका मी उपस्थित केली होती, पण त्याचं असं म्हणणं आलं की समजा रणदिवे सरांनी चेक केलं, त्यांनी बोट काढलं का त्यांच्यावर ताबडतोब सॅनिटायझर वापरा आणि परत मला करताना अगोदर सॅनिटायझर टाका, एक काही 30 सेकंद वगैरे थांबा आणि मग मी माझं बोट आतमध्ये टाका, परत माझं बोट बाहेर काढल्यानंतर पुन्हा सॅनिटायझर मारा, हा सल्ला दिला. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आम्ही ते पाळत नाही. आम्ही काय करतो, असं रांगेमध्ये एखाद्या मोठ्या ठिकाणी हे धरलं का ते, जसं पूर्वीच्या काळामध्ये आपण लहान होतो सर, एक इंजेक्शन किती जणांना द्यायचे? एकच इंजेक्शन 4-4 जणांना देत होते त्या काळामध्ये. पण त्या काळात आमची प्रतिकार शक्ती प्रचंड होती, आजार नव्हते त्यामुळं, आणि ते इतकं भयानक वाटायचं का ते डॉक्टर त्या काळात आले तर आम्ही अक्षरशः पळून जात होतो विद्यार्थी. माझाच मी अनुभव सांगतो, अशी भीती वाटायची का ते, आणि ते धरल्यानंतर 2-2 दिवस आमचं ते शाळेला दुसऱ्या दिवशी सुट्टीच राहत होती. पण आता टेक्नॉलॉजी बदलली, आता त्या ज्या इंजेक्शनच्या ज्या नीड असतात त्याही, त्याची साईजही कमी झाली आणि तो हे झालं. आणि तसंच आहे, तुम्ही म्हणता यातही जनजागृती झाली पाहिजे ऑक्सिमीटर बाबत. हो, आणि त्यामुळे आपलं हिपॅटायटिस बी सारखा आजार त्याच्यातूनच वाढला जुन्या काळातला. येस, अगदी बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही जे ऑक्सिमीटर म्हणताय की ज्यावेळी टेम्परेचर थोडस आला असेल तरच मला वाटतं ते बघावं. येस येस येस. धन्यवाद. नेक्स्ट. सांगितलं, धन्यवाद. कारण आता चेक होत असताना ऑक्सिमीटरच्या बाबतीत पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही, हे सातत्याने जाणवलं. आणि ती जर काळजी घेतली तर आपल्याला आणखी छानपैकी प्रसार हा रोखता येईल. दुसरा माझा असा प्रश्न आहे की दैनंदिन व्यवहारामध्ये जे चलनी नोटा असतील, नाणे असतील, याची देवाणघेवाण होतील, त्याच्या माध्यमातून चांगल्यापैकी त्याचा प्रसार होतो. दुकानदाराकडून पैसे ते बाजूच्या बॉक्समध्ये ठेवले जातात, परंतु ग्राहकाला ज्यावेळेस त्याची उर्वरित रक्कम थोडीफार उरलेली असेल ती दिली तर ग्राहकांनी त्याची काळजी घेतली जात नाही, खिशात टाकले जातात, पुन्हा ते हात सगळीकडे लागले जातात. तर ग्राहकांनी कुठल्या प्रकारची काळजी त्याबाबत घेतली पाहिजे, एवढं मार्गदर्शन करा साहेब. साहेब प्रश्न ऐकू आला सर? हा, ऐकलं सर. त्यामध्ये म्हणजे खरं प्रामुख्याने हँडग्लोव्हचा वापर वाढला पाहिजे, हा एक त्यातला हे चांगला आहे. पण आम्ही तुम्हाला सांगितलं ना, आम्ही किरकोळ बाबी एवढं दुर्लक्ष करतो आणि ऍडमिट झाला का मग सांगतो त्याला व्हेंटिलेटर द्या, मोठ्या रोगीसारख्या हॉस्पिटल करा, आम्ही ₹1,00,000-2,00,000 खर्च करू. त्या साध्या साध्या गोष्टी आम्ही दुर्लक्ष करतो. मी तर नेहमी म्हणतो की आमच्यातीलच काही बेजबाबदार लोकांमुळे हा कोरोना वाढतोय. काही निष्पाप लोकांचा बळी जातोय, त्यांची काही चुक, अशी काही कुटुंब आहे सर तर ती घराबाहेर पडली नाही तरी त्यांना कोरोना झाला. याचं जेव्हा आम्ही चिंतन केलं त्यातून अशी माहिती आली की कुणीतरी दूधवाला तिथं गेलाय आणि तो दूधवाला नंतर पॉझिटिव्ह आला. त्यांच्या आता दूधवाला तो आला, ते घराबाहेर पडले, त्यांचा काय दोष, त्याला निष्पाप म्हणता येईल. पण जे सतत फिरत असतात, कारण नसताना प्रवास करतात, कारण नसताना गपचूप ढाब्यावर जातात, वाढदिवस साजरा करतात, तर वाढदिवसाचा एक मुद्दा राहिला सर बोलतो. आजही आम्ही वाढदिवस गपचूपपणे साजरा करतो, एकमेकांच्या तोंडामध्ये भरवतो, तोच केक, तोच तुकडा 4 ठिकाणी जातो. पण त्यावेळेस आम्हाला करोनाची लक्षात येते, त्यामुळे प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. शेक हँड टाळलाच पाहिजे. अरे करोना आहे, प्रत्येकाने स्पर्श प्रत्येकाचा टाळला पाहिजे. प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही सांगितलं हा शत्रू आपल्या जवळ आहे, ही जर भावना निर्माण होईल, लोकजागृती होईल. प्रशासन काय करणार? प्रशासन म्हणजे कोण? आपणच आहोत, आपलेच आहे. कलेक्टर असतील, जिल्हा सर. आणि मग काय करणार? चेकिंगला इथे येतात डॉक्टर म्हणतात लक्षण नाही तरी चेकिंगला येतात. त्याचं नाही म्हटलं तरी आज त्या टेस्टचा खर्च ₹4-5,000 विनाकारण वाया जातो. फोन करतात आमच्या सारख्याला, सर घ्या ना, काय होते आम्हाला एकदा पाहू, टेस्ट करू. अहो ते कसलंच लक्षण नाही, याची टेस्ट करायची गरज नाही, याबाबत ते समजून सांगितलं पाहिजे. धन्यवाद साहेब. अजून एक दुसरा असा प्रश्न आहे, लहान मुलांच्या बाबतीत जर साधारणतः वयाच्या 5 वर्षापर्यंत त्यांची प्रतिकारशक्ती फार कमी असते आणि घरातल्यांच्या संपर्क त्यांचा कुटुंबात येतोच निश्चित, तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे? आता याचं कसं आहे, आता मी डॉक्टर नाही, त्याला खरं आपण बालरोग तज्ञाकडूनच त्याचा हे घेतला. पण सर्वसाधारण मला जी माहिती मिळाली ती अशी की मध हे एक चांगला उपाय आहे मुलांसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा. मधाचे 1-2 चमचे जर घेतले दररोज, काय होतं, घसा जो आहे ना, जी आपली लढाई होते ती फक्त घशातच होते. तर याच्या आतापर्यंत जर पाहिलं तर घशात, आणि त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय आल्याचा रस, लिंबाचा रस किंवा मध, या गोष्टी आपण पूर्वी, मला सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात
कुठं दवाखान्यात डॉक्टर कर्मवीर पाटील कुठल्या हॉस्पिटलला गेले होते त्या काळात जर पाहिलं आपल्या आजोबा पंजोबा, तर त्यावेळेस घरगुती उपचार होते. छत्रपती शिवराय कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट होते, सगळे घरगुती उपचार करतात. आणि विशेष हे सर एक उल्लेख करतो मी आवर्जून, की जे लोक आदिवासी दुर्गम भागात राहतात, विशेषतः कातकरी ठाकर लोक, त्यांच्यापर्यंत हा पोहोचला नाही, कारण त्याची प्रचंड प्रतिकारशक्ती. आम्ही प्रतिकारशक्ती ठेवली नाही सर. सरांचं डोकं दुखलं लगेच आम्ही विक्स लावतो, थोडा दात दुखायला लागला आम्ही डॉक्टर होतो. आमच्या त्या प्रतिकार शक्ती म्हणजे आपलं जे सैन्य आहे, ज्या पेशी आहे, त्यांना आम्ही काही कामच करून देत नाही आणि त्यामुळं गडबड होती. सर दुसरा एक प्रश्न माझा आहे बरं का. हा बरोबर सर. माझे म्हणजे सांगायला काही हरकत नाही, कारण दोन्ही मुलं दक्षिण कोरियामध्ये आहेत, म्हणजे मुलगा आणि सून. त्यांच्याकडनं नेहमी ज्यावेळेस आम्ही संध्याकाळ सकाळ केअरटेकर म्हणून काही संभाषण होतं, तर त्यांचं एकच म्हणणं आलं की पप्पा तुम्ही येताना जे मास्क आहे तो मास्क तुम्ही चांगल्या पद्धतीचा वापरा. दुसरी गोष्ट, गॅदरिंग असलेल्या परिसरात जाऊ नका आणि प्रमाणित मास्क वापरा. कशा प्रकारे मास्क आपण वापरले पाहिजे, जे तुम्ही आता तुमच्या संभाषणामध्ये सांगितलंय. आणि या संदर्भात आपल्याला काही परिसरातील विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या संदर्भात काही आपल्याला सांगता येईल का? तर खरं तर सध्याच्या स्थितीमध्ये मास्क हा महत्वाचा फॅक्टर आहे की आपण घरातून बाहेर पडताना किंवा एखाद्या ठिकाणी जर गरजच असेल, तर त्या ठिकाणी जर जायचंच असेल तर मास्क आपण घालून जातो. तर कुठला मास्क असावा, कशा असावा, आणि या संदर्भात काही आपल्याला विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना काही तुम्ही माहिती देऊ शकता का? तर पहिला प्रश्न असा आहे की तुमची कन्या आणि जावयाचं जरा अभिनंदन केलं पाहिजे, म्हणजे त्या भागाची परिस्थिती दररोज अनुभवतात. आता मास्कची व्याख्या मी जे सुरुवातीला सांगितलं, ती व्याख्याच आमच्याकडे चुकीची केली. आम्ही नेहमी सोयीनुसार व्याख्या करतो. रुमाल, फडकं, उपरणं, ओढणी, साडीचा पदर ही आमच्या माणसांनी ग्रामीण भागातल्या शहरी महाराष्ट्राच्या जनतेने केलेली पूर्णपणे व्याख्या चुकीची आहे हे मी सांगतो. आता मास्क म्हणजे काय नेमकं, तर तो प्रामाणिक असला पाहिजे. आता कोण ठरवणार प्रामाणिक, तर ते FDA, सिट्रा, WHO ह्या ज्या हे जे शासनाचे मानांकन आहे, जे प्रमाणपत्र आहे, तेच हे करतात. आता प्राध्यापक कोण, म्हणजे तुम्ही सर्व प्राध्यापक मंडळी सेटनेट करता म्हणून तुम्ही प्राध्यापक. मला जर उद्या कोणी प्राध्यापक म्हणू शकत नाही किंवा तुम्हाला कोणी पत्रकार म्हणू शकत नाही, त्यातलं ते अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे, अनुभव पाहिजे. आणि मास्कच्या बाबतीत नेमके हेच घडलंय. आमच्यापर्यंत त्याची जनजागृती झाली नाही, किंवा जनजागृती झाली पण आम्ही ते घ्यायचं टाळतोय सर. तर सरांनी जो प्रश्न उपस्थित केला, आमचा एनजीओ तेच काम करतो सर. ज्ञानशक्ती विकास वाहिनीची संस्था आहे, ज्याला राज्य शासनाने वॉटरशेडमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला आहे. पोपटराव पवार असतील, अण्णा हजारे असतील, किंवा महाराष्ट्र शासनाने तो पुरस्कार दिलेला आहे. आणि जनजागृती करण्याचं आम्ही काम करतो. तर सरांनी उल्लेख केला, काही लोकांनी अडचणी मांडल्या. आम्ही जेव्हा जेव्हा हा कार्यक्रम घेतो त्यावेळेस म्हणायचे की 100 रुपये 150 रुपये माझी किंमत आहे सर, ती परवडणारी नाही. त्यासाठी आपण सर एका कंपनीबरोबर बोलणं झालेलं आहे माझं. तर आपण विद्यार्थ्यांसाठी, कॉलेजसाठी एकदम नाममात्र दरामध्ये, का जे दर महाराष्ट्रात कुठेही नाही. कारण याचा मी विद्यार्थी आहे, मी 1-2 दिवसात प्राचार्य साहेब आपल्याशी बोलतो, कंपनीशी बोलतो, आणि एकदम नाममात्र भावामध्ये प्रामाणिक, ज्याला FDA, WHO, सिट्रा जे मास्क निर्यात होतात ते तुम्हाला अतिशय कमी दरात. आता काय झालंय, मास्क एवढे बोगस गाझियाबादचे आले, म्हणजे पैशासाठी तो काय करतात. हे कोरोना हा एक बाजार मांडलाय लोकांनी, तर ते टाळण्यासाठी आपण सर निश्चित मार्ग काढू. कमवा शिकवा विद्यार्थी असत, त्या विद्यार्थ्यांची एक यादी तुम्ही तयार करा. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये इतक्या कमी किमतीत येईल का तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल, एवढं मी तुम्हाला सांगतो, जे पुढेही मिळणार नाही. त्याच्यावर पॅकिंग, त्याचे मी नेहमी सांगतो की ते घेत असताना तुम्ही जर प्रमाणित आहे का पहा, त्याचं सर्टिफिकेट मागवा आणि मग तो मास्क वापरा. ते सर्टिफिकेट, मास्क आणि ही सर सुविधा आपली जी विनंती आहे, तर तुमचा अधिकार आहे. मी रयतचा विद्यार्थी आहे आणि कर्मवीरांचं जे स्वप्न आहे तेच तुम्हाला आम्हाला साकार करायचे.
निश्चित 1-2 दिवसामध्ये याबाबत मी कंपनीशी बोलतो आणि एकदम अल्प दरामध्ये जे पुढे दाखवला, कुठल्याही मेडिकलला दाखवा. बोला बोला. पल्स मीटर वर 2 हे दाखवतात, मग त्याची माहिती म्हणजे 2 आकडे दाखवतात मोजल्यावर. हे बघा, आता पल्स ऑक्सिमीटर मध्ये ही फार हे शेवटी ते यंत्र आहे छोटस, आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मी पाहिलं, मी पण तो अनुभव घेतलेला आहे की समजा तुमचं घेतलं तर 5 मिनिटांनी लगेच दुसरं येतं असं तुमचं म्हणणं आहे. तर त्याच्यामध्ये आपण काही डॉक्टरांशी मी चर्चा केली, त्यांचं असं म्हणणं आलं, समजा मी आहे 4थ्या मजल्यावर आणि मी पायी आलो आणि एकदा मी स्वतःच माझं घेतलं, मी पायी आल्यावर घेतलं तर ते वेगळं दाखवलं, आणि मी जेव्हा लिफ्टने आलो तेव्हा वेगळं दाखवलं. आपल्या हृदयाशी त्याचा संपर्क येतो, आपला ऑक्सिजन हवा वगैरे त्यावेळेस हे होतो. आणि कधी कधी ते नादुरुस्ते असतात, म्हणजे नादुरुस्ते असतात, म्हणजे 100 5 फॉल्टी असतात. ते साधारणतः 3% सांगितले त्यांनी, तर 5%. तर ते घेत असताना 6 महिन्याची वॉरंटी असणारे घ्या. कुठलेही घेताना जीएसटी भरा. आम्ही काय करतो, पहिलं म्हणजे आम्ही जीएसटी भरत नाही. आणि सर आवाज येतोय सर? आवाज येतोय का तुम्हाला? प्रत्यक्ष आवाज येतोय? हा येतोय. येतोय. अतिशय छानपैकी तुम्ही प्रश्न विचारलेत. अजूनही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तर निसंगपणे विचारा. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर माईक म्यूट करा, त्या ठिकाणी अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. मुलांपैकी, विद्यार्थ्यांपैकी. म्हणजे आता ऑक्सिमीटर वर 2 आकडे येतात ना, म्हणजे एकावर 90 येतं आणि एकावर 63 किंवा त्याच्यापेक्षा जास्त येतं. मग त्यापैकी आपण नेमका कोणता आकडा धरायचा? नाही, मग तो 63 वाला फॉल्टीच. कसं होतं, तेच मशीन फॉल्टी असू शकतं. म्हणजे काही मशीन फॉल्टी नेमकं ते येऊ शकते. ते कसं यंत्र आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्यात सगळंच 100% अचूक आहे असं म्हणता येणार नाही. डिजिटल इन्स्ट्रुमेंट मध्ये ते एरर येतात, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे ते फॉल्टी म्हणूनच आपण ग्राह्य करायचं आणि बदलून घ्यायचं, जिथून घेतलं तिथून बदलून घ्यायचं. अजून विद्यार्थ्यांपैकी कोणाचे प्रश्न असतील तर निसंगपणे विचारा. विद्यार्थ्यांपैकी कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. अतिशय छानपैकी माहिती सांगितली. सुदैवाने आंबेगाव तालुक्यात त्याच्यात चांगल्यापैकी आपल्याकडे म्हणजे ग्रामीण हॉस्पिटल असेल, इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या ठिकाणची सुविधा असेल, भीमाशंकर हॉस्पिटल असेल, 3 ठिकाणी चांगल्यापैकीची ग्रामीण भागातील सर्व लोकांसाठी सोय झालेली, त्या म्हणजे आपल्या दृष्टीने खूप चांगलं आहे. परंतु महाविद्यालय विद्यार्थ्यांची एक जबाबदारी, NSS असेल, NCC असेल, सर्वच विद्यार्थ्यांनी जोपर्यंत एखादी इव्हेंट आपल्या घरात घडत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता लक्षात येत नाही. तर प्रत्येकाने खबरदारी म्हणून आपल्याला जी माहिती असेल आपल्या शेजाऱ्यांना, इतर लोकांना, वयोवृद्ध लोकांना सांगितली पाहिजे. आणि या माध्यमातून जर आपण छानपैकी अवेअर केलं तर निश्चित या कोरोनाला हरवू शकतो. विद्यार्थ्यांचे कुठले प्रश्न नाहीत असं गृहीत धरून मी प्राध्यापक डॉक्टर आडमुटे सर यांना आभारासाठी निमंत्रित करतो. शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित BA, BCom, BSc, बायोटेक, BCA व BOच्या विद्यार्थ्यांसाठी आज रोजी आयोजित केलेल्या विशेष व्याख्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व घ्यावयाची काळजी या विषयावर आज माननीय ज्येष्ठ पत्रकार माननीय DK वळसे पाटील यांचे आपण व्याख्यान नुकतेच ऐकले. माननीय ज्येष्ठ पत्रकार DK वळसे पाटील यांनी आज आपणाला कोरोनाविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयात मध्ये नेहमी त्यांचा सहभाग असतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असते. कोरोना कसा टाळावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले कोरोना सध्या प्रत्येकाचं दार ठोठावत आहे, काय काळजी घ्यावी हे सांगितले. यासाठी प्रत्येकानं काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर वापर इत्यादी बाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं. सोशल डिस्टन्सिंग बाबत त्यांनी सांगितलं लग्न समारंभाच्या कार्यक्रमामध्ये काय दक्षता घेतली पाहिजे, वाढदिवसाच्या बाबत काय
काय काळजी घेतली पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय काळजी घेतली पाहिजे याबाबत त्यांनी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलं. नंतर मास्क बाबत कोणता मास्क वापरला पाहिजे याबाबतही सांगितलं आणि सॅनिटायझर बाबत अधूनमधून सॅनिटायझरचाही वापर केला पाहिजे हेही त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याचप्रमाणे आपल्या कोरोनाबाबत उत्तम अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे याबाबतही त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. अशा अनेक कोरोनाबाबत अशा अनेक बाबी आपल्या त्यांनी समजून सांगितल्या. मी अशी अपेक्षा करतो की आपण सर्व त्या तंतोतंत पाळूया आणि आंबेगाव तालुका कोरोना मुक्त करूया.